हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. ध्रुवान काय बोलतो आहे हे तुम्ही पुढे ऐकालच. तर आज आहे माझ्या मम्मीचा बर्थडे. तर सिद्धिविनायकला केक खूप स्वादिष्ट होता है. आज आहे आपला स्वतंत्र दिवस. आपल्या देशाला स्वतंत्र होऊन 80 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तुम्हाला सगळ्यांना स्वतंत्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मग अशी ध्रुवांनी सांगितल्याप्रमाणे आज माझा वाढदिवस आहे, त्यामुळे आम्ही सगळी फॅमिली निघालो होतो सिद्धिविनायकला. विनू, मम्मी, पप्पा, ध्रुवान, अद्वैत आणि माझे मिस्टर, आम्ही सगळे चाललो होतो. तर ही जी मेट्रो आहे ना, ती आमच्या सांताक्रूजपासून डायरेक्ट सिद्धिविनायक, आम्हाला खूप मस्त डिस्टन्स पडतं ते. आज माझा बड्डे आहे, तर तू काय बोलणार आहेस? आम्हाला पार्टी पाहिजे. आत्याचा बर्थडे. अरे आपण सिद्धिविनायकला जेवायचं. तू काय बोलतोस? तू काय बोलणार आहेस? हॅलो फ्रेंड. तर आज आम्ही चाललो सिद्धिविनायकला. तर मम्मीचा बर्थडे आहे. तर तुम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये बघू शकता. तुझ्या तोंडाला काय आहे? आजची तिला लावली. आता आपण सिद्धिविनायकला उतरलो आहोत. मेट्रोमधून आता बाहेर निघालो आहोत. तर ही आहे मंदिराच्या मागची बाजू. आता इथून आपल्याला जायचं आहे मंदिराच्या आतमध्ये. पाऊस होता, थोडाफारच होता, जास्त काही जोरात नव्हता. आणि स्वतंत्रता दिवस असल्यामुळे मंदिराच्या बाहेरसुद्धा खूप छान अशी सजावट जी होती ती केली होती. आता तुम्ही इथे गर्दी बघू शकता आहेत. लागोपाठ सुट्ट्या आल्यामुळे सगळेजण फिरण्यासाठी बाहेर निघाले आहेत. त्यामुळे प्रत्येक देवस्थानांच्या ठिकाणी तुम्हाला गर्दीही भेटणारच. तर बघा इथे मस्त असं सिद्धिविनायक दर्शन झालं आणि छान असं आम्हाला मुखदर्शनच घ्यायचं होतं, त्यामुळे लाईन ही थोडीफार होतीच. तर बघू शकताय तुम्ही मस्त असं आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही बाहेर पडलो. बाहेर पडलो आणि बाहेर पण तुम्ही बघू शकतायत की अजून पण बाकी खूप पाठी लाईन होती. तर माझं दर्शन झालं छान असं आणि बाहेर आलो आता. तर इथे पण बघा मस्त असं डिस्प्लेला जो आहे तो आपल्याला जे दर्शन आहे ते इथून सुद्धा आपण छान असं करू शकतो. ज्यांना आतमध्ये गर्दीमध्ये थांबता येत नाही आहे ती लोकं बाहेरूनच दर्शन घेऊन जात होती. तर अशा प्रकारे आमचं छान असा आजचा माझा दिवसाची जी सुरुवात होती बड्डेच्या, तर ती अशी छान प्रकारे झालेली आहे. तर आता आम्ही इथून निघालो आहोत परत घरी जाण्यासाठी रिटर्न. परत आम्ही मेट्रोच्या इथे आलेलो आहोत सिद्धिविनायकच्या इथे आणि आता आम्ही चाललो होतो सांताक्रूजला. तर इथे यांच्या गप्पा गोष्टी रंगल्या होत्या आणि ट्रेनमध्ये ह्या दोघांची मस्ती चालूच होती. आणि संध्याकाळी अशा छान प्रकारे माझ्या भावाने बड्डेचा केक होता माझा, तो आणला होता मस्त असं. हॅपी बर्थडे डिअर सूर्या. हॅपी बर्थडे टू यू. तर फ्रेंड्स, असा होता माझा संपूर्ण दिवस. आज माझा पूर्ण दिवस मी तुमच्यासोबत शेअर केला आणि बड्डे एकदम साध्या पद्धतीने, अगदी घरगुती पद्धतीने आम्ही साजरा केला. तुम्हाला माझा व्लॉग आवडला का? आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.